तुमचं रायफल एवढं नाव केलं, काय या क्षेत्रानं काय दिलंय तुम्हाला? ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, आपली परिस्थिती खूप चांगली आहे. म्हणजे आमदार खासदारांना जी इज्जत भेटते त्यांना, म्हणजे असं व्हीआयपी ट्रीटमेंट, भाषण करा, कुठं काय करा, लोकसेवा करा, तेवढी किंमत त्यांना आपल्याला न काय करता दिलेली आहे. म्हणजे कुठेही जाऊ दे, आपल्या गाड्या पाहिल्या काय की 4 लोक येतात, रायफलची गाडी आली, ते खूप मोठा अभिमान वाटतो की नाही आपल्या बैलामुळे आपली ओळख आहे. आणि मोठ्या मैदानात कधीच मान खाली अशी जाऊन कधीच नाही. त्यात एखादं बारकं मैदान बैल मार खाईल, पण मोठ्या मैदानात कधीच त्यांना आजपर्यंत असं मान नाही खाली घालवलं. मंडळी, जय जवान जय किसान. आज चोराडचं मैदान खऱ्या अर्थानं बघा, एखाद्या बैलाला, एखाद्या मालकाला गुलाल लागायचं म्हटलं तर अनेक दिवस जातात, परंतु मालकाचा स्वभाव, मालकाच्या सर्व गोष्टी बघितल्या तर दोन्ही बैल आज गुलालात राहिली आणि तीही एका सेमीत लढत झाली. दोन्ही सक्के भाव, बघा मोरेंना पुकारलं, सक्के भाव पळतात. तर इकडे बघू शकताय, रायफल बद्दल तर सांगायची गरजच नाही. आणि इकडे अलीकडे तुम्ही बघू शकताय सिकंदर. मित्रांनो, एकामेकाच्या ओढीनं दोन्ही बैलांना जिगीर केली आणि मालकाला गुलाल मिळवून दिला. एक फायनलला राहिला, एक क्वार्टर फायनलला राहिला आणि 2 टांग्यांचा मानकरी झाला. सचिन शेठ, काय आजचा काय आनंद? तुम्ही होता मगाशी इथं मैदानात? नव्हता? होतो, मी सेमीला आलेलो. म्हणजे गटाला मी गट पाय जाताना आलो आणि नंतर सेमीला पण होतो मी पहिल्यांदा. बघा, आज असं दोन्ही गाड्या एकत्र, एवढं नियोजन, म्हणजे दोन्ही गाड्या शेजारीच लावायच्या, तेवढी माणसं सोडायला, कसं नियोजन? ऍक्च्युली आमची इच्छा होती की एकदा तरी गाड्या फायनलला दोन्ही पळायला, अशी इच्छा होती. सीमेला लढत व्हायला असं कधी वाटलं नव्हतं आणि योगायोग आला की सीमेला लढत एकमेकाच्या कडेला झाली. आणि तसं म्हणायला गेलं तर दोन्ही गाड्यांचा एकामेकाला फायदा झाला. कारण की त्या गाडीला पण जास्त गॅस लागल्यामुळं राजानं पण गाडी सोडली नाही आणि सिकंदर पण आजपर्यंत गाडी सोडत नव्हता. आता पब्लिक आणि आता थोडा फरक पडतो. आणि काय आनंद आहे आजचा? दोन्ही खूप मोठा आनंद आहे, कारण की आपण कधीतरी बैल काढतो पाहायला आणि अशी गुलाल राहिली की खूप वेगळं वाटतं की बाबा नाही, आपण बैल थांबून पळतो, त्याचा काहीतरी फायदा होतोय. बघा, माणसांना गुलाल भेटणं, आज दोन्ही बैल गुलालात आनंद आहे, एक वेगळा आनंद आहे. हो, वेगळा आनंद आहे. आणि रायफलचं तर काय असतं, तो कंटिन्यू रायफल रेषेत येत नाही काय. आणि आजचं मैदानाविषयी काय सांगतात? मैदान खूप सुंदर झालं आणि पहिले मैदान मला वाटतं असेल की विदाऊट प्रवेशफीचं मैदान आहे आणि एवढं रिसर होणं आणि महत्वाचं त्यांनी जे नंबरवर पळवलं आकडे टाकून, ते एक महत्वाचं ठरलं की असं म्हणजे पार्सलिटीच नाही की बाबा नाही गट लपून काढायचा, सीमित काय आलं तर बघू, असं काहीच नाही झालं. छान मैदान झालं, सुंदर एकदम. आज तुमचं रायफल एवढं नाव केलं, काय या क्षेत्रानं काय दिलंय तुम्हाला? ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, आपली परिस्थिती खूप चांगली आहे. म्हणजे आमदार खासदारांना जी इज्जत भेटते त्यांना, म्हणजे असं व्हीआयपी ट्रीटमेंट, भाषण करा, कुठं काय करा, लोकसेवा करा, तेवढी किंमत त्यांना आपल्याला न काय करता दिलेली आहे. म्हणजे कुठेही जाऊ दे, आपल्या गाड्या पाहिल्या काय की 4 लोक येतात, रायफलची गाडी आली, ते खूप मोठा अभिमान वाटतो की नाही आपल्या बैलामुळे आपली ओळख आहे. आणि मोठ्या मैदानात कधीच मान खाली अशी जाऊन कधीच नाही. त्यात एखादं बारकं मैदान बैल मार खाईल, पण मोठ्या मैदानात कधीच त्यांना आजपर्यंत असं मान नाही खाली घालवली, कधी नाही मान खाली. दादांच्याकडे जातो, 1 मिनिट. दादा नमस्ते. आज बघा, तुमच्या बैलांना दोन्ही म्हटलं तर करून दाखवलंय, काय भावना काय आहेत आज? भावना म्हणजे आनंद एवढा मस्त झालाय ना. आता मोठं मैदान आले, आता 9 तारखेला आणि गुलाल चालू झालं, याचा आम्हाला भरपूर आनंद आहे. आणि आजचं हे मैदान म्हणजे आज हे जनतेचं मैदान असल्यागत होतं. बक्षीस पण चांगली ठेवलेली आहे त्यांनी, डबल ठेवलेलं. म्हणजे कसं होतं, बक्षीस वाटप करताना परत नाही का भांडण होतं, त्यांनी 1 नंबर ठेवलं, 2 बक्षीस सगळे ठेवली, म्हणजे मैदान रितसर केलं त्यांनी. बघा मित्रांनो, एक वेगळाच आनंद या ठिकाणी. बोलणार आहे का भैया? बघा, एका दावणीला दोन्ही बैल आज गुलालात राहिलेत. जवळ बैल बघू शकताय, सिकंदर आणि सचिन चव्हाण वाई. नाव नुसतं ऐकलं आणि तरी या रायफलनं अखंड महाराष्ट्रभर त्यांचं नाव केलेलं आहे. दोन्ही बैल गुलालात. आज टांगी दोन्ही गाड्यांना 2 टांगी मिळाल्यात आणि एक वेगळा आनंद आज या ठिकाणी बघायला मिळतोय.